हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज आपल्याला चपाती भाजी किंवा भाकरी भाजी डाळ भात असं सारखं सारखं खाऊन कंटाळा येतो. तर कधीतरी तुम्ही असं वेगळं काहीतरी करून खाऊ शकता. त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात 1 वाटी मेथी कापून टाकलेली आहे, एकदम बारीक चिरून मेथी टाकून घ्या. इथे माझी थोडी जाड झाली आहे, त्याच्यामुळे थोडे अजून बारीक केले तर चांगले होईल. आणि याच्यात कोथिंबीर टाकलेली आहे आणि जे मसाले तुम्हाला आवडतील ते टाकू शकता. इथे मी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि थोडं धने जिरे पावडर आणि इथे 1 चमचा ओवा टाकलेला आहे, थोडासा क्रश करून. आणि बघा, जे तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. तर इथे 1 चमचा सफेद तीळ टाकलेले आहेत मी आणि धने जिरे पूड टाकली आहे. थोडं चाट मसाला वगैरे टाकला तरी तुम्ही चालू शकता. हा पदार्थ तुम्ही कसं मुलं आपली बाजरी वगैरे असं काही खात नाही, त्याच्यामुळे अशा पद्धतीने बनवून दिलं तर कदाचित ते थोडं खातील तरी. तर मी 2 चमचे दही टाकलेलं आहे आणि ते मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र मिक्स केलेलं आहे. नाही बघा, कधीतरी आपल्याला पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो, असं काहीतरी वेगळं फक्त बनवून जरा चांगलं वाटतं, म्हणून मी या पद्धतीने इथे मी थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे. कारण आपलं बाजरीचं पीठ आहे आणि ते जरा चांगलं बाइंडिंग पण होईल आणि पीठ म्हणजे तडा वगैरे जाणार नाही आपल्याला करताना. त्याच्यासाठी मी ते गरम पाणी घेतलेलं आहे. जे तुम्हाला हाताला सोसवेल असंच गरम पाणी घ्या, त्याच्यानेच तुम्ही हे पीठ तयार करा. बघा, अशा पद्धतीने आणि थोडं चांगलं मळून घ्या, म्हणजे कसं करताना आपल्याला लाटताना वगैरे त्याचं तडा जाणार नाही. असं सॉफ्ट डो रेडी करून घ्या मस्तपैकी. बघा, मस्तपैकी असा थोडा मळून घेतला तर अजून चांगलं होईल. इथे मी 1 चमचा त्याच्यावर ऑइल टाकलेलं आहे आणि परत मळून घेणार आहे. बघा किती मस्तपैकी असा आपला, तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी वगैरे किंवा मुलांना टिफिनमध्ये वगैरे पण देऊ शकता. सगळं काही जरी नुसते सारखी चपाती वगैरे खाणं आहे, भाकरी असं खायला कंटाळा येतो, त्याच्यापेक्षा कधीतरी असं पण डब्यात भाजी बरोबर तुम्ही देऊ शकता. नुसतं पण त्या दही किंवा सॉस बरोबर पण हे खाऊ शकते. इथे मी थोडंसं एक गोळा घेऊन थोडं गव्हाचं पीठ घेऊन लाटून घेतल्याने. बघा, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थालीपीठ डायरेक्ट असे छोटे छोटे थालीपीठ पण त्याचे बनवू शकता. पण मी इथे छोट्या छोट्या चपात्या करणार आहे त्याच्याच. हे बघा, इथे मी आता तडा जात आहेत म्हणून छोटे गोल आकाराचे डब्याने त्याला कट केले. तुम्हाला डायरेक्ट पण तुम्ही तसंच पण टाकू शकता, कारण दिसायला पण चांगलं वाटेल म्हणून मी याच्यासाठी असं केलेलं आहे. हे बघा, आणि इथे गरम तव्यावर हे टाकलेलं आहे. ते थोडा मीडियम गॅसवर आपलं शिजून घ्या, कारण आतमध्येपर्यंत चांगलं शिजेल तर जरा चांगलं वाटेल, म्हणून जरा मीडियम गॅसवर हे शिजून घ्या. इथे मी तूप टाकलेलं आहे. तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तेल टाका. नाही करून मस्तपैकी दोन्ही साईडून चांगलं पलटी करून वगैरे गोल्डन फ्राय होईपर्यंत त्याला शिजून घ्या. गरम गरम आपल्याला कसं भाजी, मुलं भाकरी वगैरे खायला, मेथीची भाजी वगैरे खायला कंटाळा करतात कधी कधी, आणि आपल्याला पण सारखं तेच तेच खाऊन कंटाळा आला तर हे ठेचा किंवा शेंगदाणा चटणी वगैरे याच्याबरोबर पण तुम्ही खाऊ शकता. बघा किती मस्तपैकी आपला असा गोल्डन फ्राय असा पराठा रेडी झालेला आहे. आणि ह्या बाजरीच्या पिठापासून केला असं पण कोणाला समजणार नाही. त्यामुळे बघा, मस्तपैकी असा क्रिस्पी तयार झालेला आहे. अशा पद्धतीने मी सर्व बनवून घेतले. इथे दही आणि चटणी सॉस बरोबर सर्व केलं. तुम्ही चटणी किंवा भाजी बरोबर पण कोणत्या किंवा ठेचा याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर किती मस्त असा टेस्टी पराठा रेडी झाला आणि पातळ पाणी जास्त जाड वगैरे बनवलेलं नाही. ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.